तर मित्रांनो आल्या ना आठा माझ्या बहिणीला पैसे सापडले म्हणा. हे बघा इकडा धवळा आणि हा इकडे काळा मसाला तुम्हीच बनवताय का विकत आणते हा? तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आता आलो आहे गावाला येऊन मला झाले जवळपास 3-4 दिवस, पण काम असतं ना जाम, म्हणून मग कसा इकडे तिकडे हिंडायला लागत आहे. व्हिडिओ नाही टाकले आणि पक्के दिवस झाले आता व्हिडिओ नाही झाले. तर तुम्हाला आज मी ना आमच्या गावातला बाजार वगैरे दाखवणार आहे. तर आपण तिकडे जाऊ बाजार बघायला. आता सध्या घरी आमचे आजोबा इकडे आहेत. बघा काय करताय ते तुम्हाला दाखवतो मी. हे बघा टोपली बनवत आहे. मागच्या वेळेस पण तुम्हाला मी दाखवलं होतं ते हे बनवत होते काय ते मासे पकडायचं. आणि आता हे बघू शकता टोपली वगैरे विणणं चालू आहे. किती दिवस लागतील बाबा याला? याला 2-3 दिवस लागतील. एकदम निवांत काम करतात त्याच्यामुळे 2-3 दिवस लागतील, जसा वेळ भेटेल तसं, कारण दुसरी पण कामं असतात म्हणून 2-3 दिवस साधारण जातील. आणि आमच्या गावात ना इकडं ना स्वदेश फाउंडेशनने ना बऱ्याच काही गोष्टी काम केलेले आहेत. इकडे आधी गटार वगैरे होती सगळी, पण ती सगळी केली पॅक. हे बघा इथे ही गटार लाईन होती पूर्ण, ही सगळी पॅक केलेली आहे. इकडे बघू शकता. आणि इकडे जे आहे ना हे इकडे परत अजून ना म्हणजे हे पूर्ण हे बांबूचे केलेले आहेत. म्हणजे फॅन्सिंग टाईप केलं आहे. फॅन्सिंग म्हणजे साधारण एक म्हणजे फक्त व्यवस्था केलेली आहे. हे तुम्ही बघू शकता. हे पूर्ण गावात केलं आहे बरं का, इथं तसं नाही. पूर्ण गावात जिथून तुम्ही एंट्री कराल ना गावात तिकडून सगळं केलं आहे. एंट्री गेट वगैरे मस्त तिकडे खूप छान केलेले आहेत. पुढं त्या तिकडच्या साईडने मस्त बनवलं आहे. तर काही गोष्टी चांगल्या केल्या आहेत, पण हे जास्त टिकण्यासारखं नाही आहे. ज्या एका पावसाळ्यात ते पूर्ण जाईल, पण बघूया चांगल्या गोष्टी करू राहिलेत, कारण चांगलीच गोष्ट आहे. आणि इकडनं गटर वगैरे होती पण ती पूर्ण पॅक केले आणि मधून पाईप टाकलं आहे वाटतं. आता बघू किती दिवस काय टिकतं ते, नंतर तुम्हाला मी सांगेनच अजून, कारण गावी आल्यावर ते आपल्याला समजेलच. तर अशा प्रकारे आहे. तिकडे हे बघा वांगे केलेले आहे सगळे, म्हणजे शेतीबीती भरपूर करतात. आता कसं बाजार वगैरे भरतो ना म्हणून शेतीबीती करतात. आणि तिकडे ना आमच्या ताईला मी सांगला आहे आंबा काय ते करायला सोलायला. आता कशी सोलत आहे काय माहीत. ही पहा इकडं झाला ना, आवर चल पटपट. हां गारा टाक गारा. हां झाला आहे. आंब्याचं झाड काही लांब नाही आहे, ही इथंच आहे. याला एक आंबा होता जवळच मस्तपैकी, तोच खुडला आणि म्हटलं काहीतरी आता त्याचा ह्याला खारवून आणलं आहे. मस्त का एकदम जबरा साला सहित ना. जबरा का मी नाही दिसा अर्धा. हां दिसतं. तर मित्रांनो आल्या ना आठा माझ्या बहिणीला ना पैसे सापडले म्हणा. 500 रुपये. हो हे पहा, हे पहा 500 रुपये सापडले. तर चला आता आलोय बाजारात. जरा बाजार तुम्हाला दाखवतो आमच्या गावचा. मागं पण बघितलाय पण अजून एकदा दाखवतोय. मित्रांनो बाजारात ना म्हणजे एवढी काही गर्दी नाही आहे. गर्दी कशी राहील, सगळे लोक जवळपास तरी कामावरच. आणि इकडे खाऊचे वगैरे दुकान आहेत. आमच्या गावात खाऊ वगैरे मिळतो सगळा. खाऊ काय घ्या का? तिकडून यावता हा घ्यावं. नाही तिकडूनच घ्या मग. आणि इकडे भाजीपाला आहे सगळा. ब्रोकली न काय आहे लय. ब्रोकली कशी आहे काय माहीत. हां कोणाला आहे भाजीपाला वगैरे सगळा दिसतो ना, वांगे हे सगळे आमच्या इकडे म्हणजे लय लोक शेतीबीती करतात. तो इकडे सगळं आहे. इकडं आहे मसाल्याचं वगैरे, हे तुम्ही बघू शकताय. मसाल्याचं पण आहे. तर मित्रांनो हे बघा इकडं पण भाजीपाले वांगे कांदे आहे सगळा. इकडे बघू शकता. काहीच गर्दी नाही ना हो, गर्दी काहीच नाही आहे. घ्यायचे आहेत बघा मस्त वांगे आहेत. आणि इकडं ना आमच्या मामांचं दुकान आहे, ते तुम्हाला दाखवतो. सगळा किराणा वगैरे सगळा काय ते भेटेल. थंडा आहे, थंडा आहे सगळं आहे. काय पाहिजे आहे हे बघा तुम्ही बघू शकता सगळं. इकडं परत आहे, इकडं मालकीन बाय काय तुम्हाला काय ती सगळं भेटून जाईल. चालेल तिथे या नक्की. इकडे ग्रामपंचायत शेजारी आहे, ग्रामपंचायत शेजारीच. आणि इकडनं जी पूर्ण मेन लाईन जी आहे ना बाजाराची, ती पूर्ण इकडनंच भरते, हे तुम्ही बघू शकता. आणि इकडनं पुरा वांग्या बाजार चालू आहे. ते वांगे घेऊ देतो जरा. घे ना 50 रुपयाचं घ्या. 50 रुपयाचं द्या. हां चहा टाकायला
हां 50 सध्या ना. मसाला तुम्हीच बनवता का विकत आणा ते? हां 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 हां. ते मिक्स मसाला कसा? इकडे जेवढं पण आहे ना एवढं सगळं भाजीपाल्याचं आहे. मी विचारत का बरं नाही, कारण कसं गर्दी पण आहे एवढी आणि विचारणं म्हणजे ते घेतलं नाही का जरा बरोबर नाही वाटत ना, म्हणून काही विचारत नाही. ना ते इकडे भाजीपाला वगैरे भरपूर आहे. आणि इकडच्या ह्या लाईनला ना पूर्ण म्हणजे ना सगळे जेवढे इथले गाड्यावाले आहेत ना ते सगळे आहेत. तर अशा प्रकारे आमच्या गावातला छोटासा हा बाजार आहे. म्हणजे एकदम भारी आहे. सगळं तुम्हाला भेटेल ना ते सगळं ताजं भेटेल, मस्त. असं का? तर इकडे ना ताईच्या मैत्रिणीचा बर्थडे आहे. त्या बर्थडेची एक ना आम्हाला काय हे कुल्फी भेटले. हॅपी बर्थडे. मग काय बरा झाला आलो, ती एक गुल्फ्या भेटल्या. तर चला असा येत राहायला लागत आहे. घे ना हे हिरव्या घे. हां कोड्याकला हा वाटा 20 रुपयाला. घे मग एक लावून. कोणता बी घे आता काय. काहीतरी खाऊ घ्यायचं आहे, तर बघूया काय ते. घे काहीतरी. हां मग घे भता घे कोडाकचा तो. भता बांधला का नाही? हां तर मित्रांनो फायनली मस्त बाजारातून वगैरे आलो इकडं. आता पोल्ट्रीवर डायरेक्ट इकडं आमची एक पोल्ट्री आहे, तर तिकडं आलो डायरेक्ट. आणि इकडं आल्या आल्या परत अजून ताईने हे बघा आंबे फोडलेत, हे तुम्ही बघू शकता. तर परत आंब्याची रेसिपी तुम्ही जशी पहिली बघितली तशी इकडे काही जवळच आहेत आंबे. आंब्याचा इथंच झाड आहेत, हे बघा. इकडनं बाहेर आहेत पूर्ण झाडं आंब्यांचे. त्यांना यंदा चांगले आंबे आहेत, तरी कमी आहेत यंदा. मागच्या वर्षी भरपूरच होते. इकडे सगळे आंबे वगैरे आहेत. इकडे बघू शकता. एक तिकडनं एक कोपऱ्यात आहे, त्या कोपऱ्यातल्या आंब्याचे आणले. तो बघा तिकडे आहे, त्याला जरा जास्त आहेत. आणि मम्मीचं इकडे काम चाललं आहे, पोल्ट्रीचे भांडे धुवू राहिले. आज जरा ना इकडचा सेटअप करायचा आहे. वरच्या पोल्ट्रीत तर आहेत आणि खालच्या पोल्ट्रीतला सेटअप करायचा आहे. हे बघा इकडे सगळं साहित्य नेऊन ठेवलं आहे, पण ते भांडे घासायचे बाकी आहेत ना, म्हणून जरा थांबलो आहे. तुम्हाला वरच्या पोल्ट्रीतला पण थोडासा नजारा दाखवून देतो. तर हे बघा इकडे हे म्हणजे इकडं पिल्लं वगैरे टाकलेले आहेत, पण ते कसं आपण गेल्यावर ना एकदम ते म्हणजे भडकतात. आणि इकडं आमचे हे 2 राखणदार, हे बघा इकडं धवळा आणि हा इकडं काळा दिसला ना, दोघं पण एकदम गाढ झोपेत आहेत. हे बघा रात्री भुकायला लागत आहे का नाही, कष्ट करायला लागत आहे, त्याशिवाय खायला भेटणार नाही, म्हणून आता सध्या झोप काढून राहिले. आणि आपण जे तिकडनं झाडं आणले होते ना, म्हणजे हे बघा हे व्हाईट जांभूळचं आहे, सफेद कलरचं जांभूळ त्याचं हे झाड आहे. आणि याच्या आधीच मी काही झाडं मागवले होते, हे झाडं आहेत. हे बघा तुम्हाला जरा झाडं पण दाखवून देतो. हे संत्र्याचं झाड आहे. आणि इकडं जे आहे ना एक अजून इकडचं हे आहे, हे कोकण बहाडोली म्हणून आपल्याला माहीत आहे, दापोलीची जात कोकण बहाडोली. हे तर बघू शकता कोकण बहाडोली आहे. हे दापोलीमधूनच मी आणले होते येताना, म्हटलं जरा घेऊन जाऊ. आणि बाकी तिकडं आहे सफरचंदाचे वगैरे भरपूर झाडं आहेत. सफरचंद आहे, आलू बुखाऱ्याचं आहे,
परत लिची वगैरे ते सगळे झाडं इकडं आहेत, हे तुम्ही बघू शकताय. आणि ह्या वर्षी ना रामफळ लय तुफान आले होते. हे झाड खरं म्हणजे तोडायचं होतं, पण रामफळं भरपूर आल्यामुळं ना थोडेसे ठेवलेत. आणि इकडे हे चिकू बिकू काय 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 आहेत तिकडून आणले होते ते झाडं इथं लावलेले आहेत. काय बाकीचे वेल जगले, पण बाकीचे वेल काही जगले नाही, ते बघूया अजून काही. आणि इकडे मोखमलीचे सगळे आहेत, म्हणजे झेंडूचे. बघा एक फुल आता आलं आहे, रोपच आहे तरी पण आलेलं आहे. इकडे तुम्ही बघू शकताय अशी काहीशी छोटीशी बाग आहे. म्हणजे आंबे बिंबे भरपूर आहे. ही एक लाईन आंब्याची, तिकडे फणस बिनस आहे, सगळं आहे तिकडं. बघा इकडे ह्या आंब्यांचं आहे सगळं. मग काय असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग बाय बाय.